You understand, sir? Article 32 as a free individual. दिल्लीच्या जंतर मंतरवर मध्यरात्री नक्की घडलं काय? लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सुरू असलेलं आंदोलन एका राजकीय रणसंग्रामात आणि हाय व्होल्टेज ड्रामामध्ये कसं बरं बदललं? नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात गेल्या 28 जूनपासून आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सोनम वांगचुक आणि सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळालंय. सलग 20 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांची प्रकृती खालावल्याचं सांगत पोलिसांनी त्यांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल केलंय, तर अभिजित दिपके यांना ताब्यात घेण्यात आलं. पण कारवाईपूर्वी आंदोलनस्थळी झालेली शाई फेक, आंदोलनात गुंड घुसल्याचे झालेले गंभीर आरोप आणि लपवला जाणारा वैद्यकीय अहवाल, या सगळ्यामागचं नेमकं सत्य काय आहे? चला पाहूया जंतर मंतरवरील या वादळी घडामोडींचा सविस्तर आढावा या शॉर्ट रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी गौतमी शिकलगार आणि तुम्ही पाहत आहात तरुण भारत संवाद कोल्हापूर. अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेने अचानक शाई फेकली, ज्याच्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. जमावाने त्या महिलेला पकडल्यानंतर अभिजित दिपके यांनी थेट आरोप केला की या आंदोलनात 500 रुपये देऊन गुंड घुसवण्यात आले आहेत आणि हे आंदोलन बदनाम करण्यात आले, कट रचला जातोय. दुसरीकडे या आंदोलनाची धग आता संपूर्ण देशात पसरली असून त्याला मोठा राजकीय पाठिंबा मिळतोय. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पवन खेडा, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते आणि विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले. इतकंच नाही तर कलाविश्वातून अभिनेते प्रकाश राज आणि ओमी वैद्य हे देखील वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुढे आले. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये प्रकर्षाने उमटतोय. पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली आगमो यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. त्या म्हणाल्यात, वांगचुक यांना रुग्णालयात आणताना आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. काल संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती ठीक होती, पण आता अचानक पोटॅशियम पातळी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. जेव्हा आम्ही वैद्यकीय अहवालाची मागणी केली तेव्हा तो अहवाल आम्हाला दाखवला गेला नाही. मात्र तरीही सोमवारचा संसदेवरील मोर्चा ठरल्याप्रमाणेच होईल आणि वांगचुक उपस्थित नसले तर आपण स्वतः त्याचे नेतृत्व करू, असा खंबीर निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. या संपूर्ण प्रकरणावर अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांनी सुद्धा तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली आहे. अभिजितची आई अनिता दिपके आणि वडील भगवानराव दिपके यांनी भाऊक होत म्हटलंय की अभिजित स्वतःच्या नातेवाईकांसाठी नाही तर देशातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून लढतोय. वांगचुक यांना झोपेतून उचलून नेलं. उद्या आमच्या मुलाबाबत असंच झालं तर आम्ही कोणाकडे न्याय मागणार? सरकारला काळजी नसेल, पण आम्हाला आमच्या मुलाची, आमच्या लेकराची काळजी आहे. त्यामुळं आम्ही या उपोषणात सहभागी होणार आहोत. सध्या पोलिसांनी जंतर मंतरची जागा रिकामी करण्याचे आवाहन केले, तरी सुद्धा आंदोलन स्थळावरील शाई फेक, वाढता देशव्यापी पाठिंबा आणि 20 जुलैच्या संसद मार्चच्या हाकेमुळं दिल्लीतल्या राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. या आंदोलनाचे पुढील पडसाद काय उमटणार याकडं आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे. हा लढा दडपण्याचा प्रयत्न आहे की काय? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि तरुण भारत संवादला फॉलो करा.